मला नकोय कुणाची भीक ना कुणाचा उपकार. हे बरं आहे, ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बॉम्बा. ए बाई, अरे तुझ्याच आईसाठी चाललंय समज. कुणी सांगितलंय? कुणी सांगितलं माझ्या आईसाठी हे करायला? मला नकोय तुमची मदत. काय गरज नाही मला तुमच्या मदतीची. आधीच सांगून ठेवतोय, माझ्या आईबद्दल उगा एक शब्द बी तुम्ही बोललात की नाही तर मग बघा. ती जिद्दी होती तेव्हा कोणी आलं नाही. आता प्रेम होतो चाललंय का तुमचं? कोण किती काय टोमणं कुणाला मारताय ते काय मला कळत नाही का? आजवर माझ्या आईला काय काय बोललं गेलंय ते मी विसरलेलो नाही. त्यामुळे मी पाया पडतो तुमच्या. ज्यांनी हे पैसे टाकलेत त्यांनी घेऊन जावं परत. मला नाही ऐकून घ्यायचं कोणाचं काय. असं म्हणतात की नाही की माणूस गेल्यावर त्याच्याबद्दल वाईट बोलू नये. कारण मला इथं कुणाला काही शिकवायचं नाही. एवढंच सांगतो की मला हे सगळं नकोय. बास करा. ह्या सरपंच, तुम्ही आम्हाला बोलत होतात ना हिला मदत करा म्हणून. आता ही आम्हालाच बोलायली. सरपंच, हे काय बरोबर नाही. आम्ही तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, आम्हाला हे समजा काही पटत नाही. हिच्या आईला गावची किंमत कळली नव्हती आणि हिला कुठून कळणार आहे? नवऱ्याने सोडलेल्या बाईकडनं आणि तिच्या पोरीकडनं आणखी काय अपेक्षा असायला हवी? हेच हेच होणार होतं. ओ काकी, तोंड सांभाळून बोला तुम्ही. माझ्या आईबद्दल आता एक शब्द जरी बोललात की नाही तर माझ्यापेक्षा कोण वाईट नसेल हे लक्षात ठेवा. मी सरोजची लेक कमळी इथं अजून जिद्दी आहे. ए कमळे, अगं जास्त बोलू नको. अजून तुझ्या आईचा काही पत्ता लागलेला नाही. निदान सरपंच म्हणले म्हणून आम्ही जमा तरी झालोय. आणि गावच्या रीतिरिवाजानुसार मेलेल्याचं काही कार्य करायचं असतं की नव्हतं? होय, मग जे काय करायचं असेल ते मी करतो. माझ्या आईचं कार्य करायला मी समर्थ आहे. ऐकलं का? ए बाई, अगं काय करणार आहेस तू? अगं एक पोरगी आहेस तू, पोरगी. एक पोरगी अजून काय करणार आहे? अगं रीतिरिवाज तरी माहीत आहेत का तुला? हा, सांग ना, काय करणार आहेस तू? सरपंच, हे काय बरोबर नाही. डोसका फिरला या पोरीचं. तुम्ही आधी शांत व्हा. शांत बसा सगळे. हॅलो, कुठे आहेस तू? कमळीची आई सापडली का? ऋषी, तू गेल्यापासून एवढं टेन्शन आलंय मला. साधना मावशींबद्दल काही कळलं का? ऋषी, अरे काय झालं? काहीतरी बोल ना. सापडल्या त्या. खरंच? थँक गॉड. बऱ्या आहेत ना त्या? कशा आहेत? नाही राहिल्या त्या आपल्या हातात. गेल्या त्या. काय? अरे कमळी ती कशी आहे? तिची अवस्था खूप वाईट असेल ना? बरी आहे ना ती? प्रयत्न करते ती स्वतःला सावरण्याचा, पण आतनं तुटली आहे ग पूर्ण. आणि तिची अवस्था नाही बघ होत आहे मला. एनिवे, घरी कसं आहे सगळं? आई बरी आहे का? त्या तशा बऱ्या आहेत, म्हणजे बऱ्या असल्यासारखं दाखवतात त्या. पण ऋषी, तुझ्यावरचा राग गेला नाही अजून. ठीक आहे, नवीन नाही मला. ऋषी, एक सांगू का तुला? हे बघ, शक्य असेल ना तर कमळीला इथेच घेऊन ये मुंबईत. या एवढ्या मोठ्या दुःखातून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग आहे ऋषी. हे बघ, तिकडेच गावात राहिली ना तर ती तुटून जाईल. प्लीज जमलं तर तिला घेऊन ये इकडे. मी प्रयत्न करेन, पण कमळी जर मुंबईला आली नाही तर मी तिच्याबरोबर इथेच राहील. मला तिची काळजी घ्यावीच लागेल.
तसंही आईने परत यायचं नाही म्हणून सांगितलंच आहे ना. ऋषीभाऊ निंगीचा फोन आलता. गावात लय मोठा राडा झालाय. कमळी पण तिकडच आहे. तरू काकीच्या कार्यावरनं गावकरी भांडायला लागलेत. कमळी खवळल्या सगळ्यांवर. वातावरण लय तापलं, आपल्याला गेलं पाहिजे. वहिनी मी करतो तुला नंतर. ए काय बोलतोस काय तू? हा काय चुकीचं बोलते ती? कमळी, आम्ही तुझ्या संग आहोत, घाबरू नगस. हो मावशी, काय बरोबर बोलली ती? हो ताई, तुम्हाला लयच फुलका आलाय तिचा. यांना काही समजतंय की नाही? हा? ती कमळी काय अशी तुम्हाला करणार आहे लय वय? फुलका आलाय ना तिचा. पोरगा असं तर गोष्ट आहे. तुम्हाला काय चुकीचं बरोबर काय दिसतंय? माझी आई होती तेव्हा मी तिच्या पाठीशी होतो आणि आज ती नाही तरी मी तिच्या पाठीशी उभं राहणार आहे. एक पोरगी काय करू शकते हे तुम्हाला आता मी दाखवतो. हे घ्या सरपंच. ज्यांनी ज्यांनी हे पैसे दिलेत त्यासनी परत द्या, नाहीतर कुठल्या तरी देवळात द्या. कुठल्या तरी गरजू माणसाला कामाला तरी येतील. खरं यातला 1 रुपया बी माझ्या आईच्या कार्याला खर्च होणार नाही. येड लागलाय का तुला? कार्याची विधी कोण करणार? गावाचे काही रीतीभाती असतं की नाही? माझ्या आईचं कसं आणि काय करायचं ते मी बघून घेतो. म्हणजे तू करणार आहेस का विधी? होय, करणारच आहे मी. अगं त्यासाठी 4 पैसे लागतात. मावशी, पैशांपेक्षा माझ्या आईसाठी 4 गोष्टी करायला लागल्या तर त्या मी आनंदाने करेन. आणि पैशांचं म्हणताय ना हो तुम्ही, त्याची गरज पडलीच तर ह्यातनं मी माझ्या आईचं कार्य करेन. तुमच्या भिका घेण्यापेक्षा माझ्या आईनं कष्टानं कमवलेलं हे ऐकीन आणि माझ्या आईचं कार्य करेन. हे सुद्धा उपयोगी पडेल.